आत्मतेज अनतीव्र बुद्धीचा वाणीलाही धार, स्वयं सूर्यानंद विवेके विश्वा उद्धरणा, स्वयं सूर्यानंद विवेके विश्वा उद्धरणा, विवेकानंद नमस्कार. राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा वेध घेणारी मालिका तेजोमय. तेजोमयच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या भागाची सुरुवात करताना एक प्रसंग आठवतोय. स्वामी विवेकानंदांकडे एक जण एक शंका घेऊन आले. ते म्हणाले, स्वामीजी, तुम्ही तर संन्यासी आहात, वेदांती आहात, अशा वेळेस तुम्ही राष्ट्रप्रेमाचा इतका पुरस्कार करता, यामध्ये विसंगती नाही का? तुमच्यासाठी तर सगळी राष्ट्र समान असली पाहिजेत. त्यावेळेस स्वामीजींनी हसून जे उत्तर दिलं ते फार मार्मिक होतं. ते म्हणाले, बरोबर आहे, माझ्यासाठी सगळी राष्ट्र समान असली पाहिजेत, किंबहुना आहेतच, पण दुसऱ्याच्या आईवर जर प्रेम करायचं असेल ना, तर त्याआधी मला माझ्या आईवरती प्रेम करता आलं पाहिजे, तिला समजून घेणं फार गरजेचं आहे. आज आपण हे विश्व एक झालं आहे असं म्हणतो, विश्व जणू काही एखाद्या खेड्यासारखं आता एकत्र येतं आहे असं म्हणतो. ग्लोबल हा शब्द अलीकडे फार परवलीचा झालाय. याच काळामध्ये आपल्या मुलांवरती राष्ट्रप्रेमाचे संस्कार होणं अतिशय गरजेचं आहे. आणि आज मला या भागाची सुरुवात करताना खूप आनंद आहे की आपल्याबरोबर आजच्या पिढीचा प्रतिनिधी म्हणावा असा एक प्रेरक वक्ता म्हणून सुपरिचित असणारा चेहरा आहे पार्थ बावस्कर. पार्थ, तुझं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. मागच्याही भागात आपण पार्थशी गप्पा मारल्या आणि पार्थविषयी हे सांगताना मला खूप आनंद होतोय की आता लेखक म्हणूनही त्याचा लवकरच परिचय संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे आणि त्याचा इतका विविध विषयांचा अभ्यास आहे, त्यामुळे त्याच्या आगामी पुस्तकांची नावं आहेत तीही नक्कीच आपलं कुतूहल जागा करणारी आहेत. म्हणजे टिळक ते लोकमान्य असं एक त्याचं पुस्तक येऊ घातलेलं आहे. खरा तो कर्ण यासारखं कर्णावरचं पुस्तक येऊ घातलेलं आहे. बालसाहित्यात लहान मुलांवरती संस्कार करणारं असंही लिखाण तो लिहितो आहे. शिवाय तो पत्रकार म्हणून उत्तम कामगिरी करतो आहे. रंगकर्मी म्हणून बालरंगभूमीसाठी सुद्धा त्याचे प्रयत्न सुरू आहेत. इतकंच नव्हे तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांच्यावरच्या काही लघुपटांशी संबंधित संशोधनाचं कामही पार्थने केलेलं आहे. पार्थ, खरंच मनापासून तुझं अभिनंदन करावं असं वाटतं आणि एक मित्र म्हणून अभिमान वाटतो की इतक्या लहान वयात इतक्या वेगवेगळ्या गोष्टींकडे तू बघतो आहेस. आणि माझी खात्री आहे की लहानपणापासून तुझा पिंड हा संशोधनाचा राहिलेला आहे. अनेक दुर्मिळ ग्रंथांचा संग्रहही तुझ्याकडे आहे. तर आपण जेव्हा अशा पद्धतीने संशोधनाची वाट चोखाळतो त्यावेळेस नेहमीच्याच विषयाचे काही आपल्याला न दिसलेले पैलू समोर येतात का? आणि स्वामी विवेकानंद हा तुझ्या जिव्हाळ्याचा अभ्यासाचा विषय आहे, व्यासंगाचा विषय, तर त्यांच्या बाबतीत असे काही पैलू तुला जाणवलेत का? एका वेगळ्या पैलूपासून आजच्या भागाची सुरुवात करू आपण. ग्वाल्हेर घराण्याचे ख्यातकीर्त गायक रामकृष्ण बुवा वझे त्यांच्याबद्दल तू ऐकलं असेल. म्हणजे आपण त्या क्षेत्रातले होत, त्यामुळे संगीतकार होते, थोर संगीतकार होते. म्हणजे रणदुंदुभी सारखं नाटक, संन्यस्त खड्ग सारखं नाटक त्यांनी संगीतबद्ध केलेलं. त्यातली गाणी म्हणजे आजच्या आपल्या तरुण मित्रांना लगेचच कळावं म्हणून मी उदाहरण देतो की परवशता पाशदैवे ज्यांच्या गळा लागला, मातृभूमी ज्याची त्याला होत बंदिशाला, अशा गाण्याला ज्यांनी संगीत दिलं असे रामकृष्ण बुवा वझे. आता यांचा विवेकानंदांशी काय संबंध असा प्रश्न पडेल कदाचित आपल्याला, पण मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की रामकृष्ण बुवा वझेंनी त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये संगीताचे जे धडे गिरवले ते धडे स्वामी विवेकानंदांकडून गिरवलेले आहेत. बरं, त्यांचं महाराष्ट्राशी हे असलेलं असं कनेक्शन आहे. म्हणजे वझेबुवा स्वामी विवेकानंदांकडे संगीत शिकले आणि त्यांनी वझेबुवांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये स्वामीजींबद्दलच्या आठवणी लिहिल्यात.
बरं. त्यांनी असं म्हटलं की स्वामीजी फक्त संगीत शिकवायचे नाहीत, परत गाण्यातल्या बारीक सारीक गोष्टी ते आम्हाला समजावून सांगायचे आणि ते उदाहरणं देऊन समजावून सांगायचे. पण मुळात स्वामी विवेकानंदांचा संगीत या क्षेत्राशी काही संबंध असेल हीच माहिती मला वाटतं सुरुवातीपासूनच आहे, कारण 23व्या वर्षी त्यांनी संगीत कल्पतरू नावाचा ग्रंथ लिहिलाय. बरं, त्या ग्रंथाच्या 1-2 नव्हे तर 3 आवृत्त्या त्या काळात प्रकाशित झालेल्या आहेत. म्हणजे नरेंद्रनाथ म्हणून. हो, अर्थात नरेंद्रनाथ दत्त म्हणून त्यांनी संगीत कल्पतरू ग्रंथ लिहिला. त्याच्या 3 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आणि आज सुद्धा तुम्ही रामकृष्ण मठात जर गेलात तर तिथे ते पुस्तक तुम्हाला सापडतं. म्हणजे समग्र विवेकानंदमध्ये त्याचा समावेश असेल किंवा नाही कदाचित शंका आहे, पण ते पुस्तक आज सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे. तर इतक्या दिग्गज मंडळींनी विवेकानंदांच्या गायकीबद्दल लिहून ठेवलंय, त्यांच्याकडून गाण्याचे गुण आत्मसात केलेत. बरं, ते नुसते गायक होते का? म्हणजे मला विलक्षण कुतूहल वाटतं. फक्त गायक नव्हते, सतार वाजवायचे, पखवाज वाजवायचे आणि तबला वाजवायचे. वादक सुद्धा होते ना. म्हणजे गायक, वादक आणि आणखी एक त्यांचा तिसरा पैलू या सगळ्या संगीत कलेशी जोडलेला म्हणजे ते उत्तम गीतकार होते. बरं. विवेकानंदांच्या इंग्रजी आणि बंगाली रचना अजून सुद्धा प्रसिद्ध आहेत. बंगालमध्ये त्याला चाली लावल्या गेल्या आहेत. रामकृष्ण मिशननी विवेकानंदांच्या त्या ज्या सगळ्या रचना आहेत त्याच्या काही कॅसेट सुद्धा काढलेल्या आहेत. तर या सगळ्या रचना सुद्धा आहेत विवेकानंदांच्या. म्हणजे परिपूर्ण असा सांगीतिक हा महामानव होता. भौतिक विज्ञान ज्याला आपण म्हणतो त्याविषयीची त्यांची भूमिका काय होती? खूप महत्त्वाचा विषय हा की युरोपामध्ये ती सगळी औद्योगिक क्रांती साधारणतः 100-150 वर्षांपासून होत आलेली होती आणि आपल्या देशावरती त्या काळात ब्रिटिशांचं राज्य होतं. आणि मग असा तो सुरेख, म्हणजे गंमत अशी आहे की आपण आज धार्मिक समन्वयाबद्दल बोलतो, पण हा समन्वय कसा साधला जाईल की पाश्चिमात्यांचं विज्ञान आणि आपल्याकडचा धर्म. तर या बाबतीत विवेकानंदांचं विवेचन फारच दूरगामी आहे. ते असं म्हणतात की तुम्ही आमच्या देशामध्ये वैज्ञानिक पाठवा, आम्ही तुमच्या देशामध्ये संन्यासी पाठवतो. असं वाक्य विवेकानंदांचं आहे. आणि ते म्हणतात की आम्हाला जर उद्या जगाच्या तुलनेमध्ये पुढे यायचं असेल तर आम्हाला विज्ञाननिष्ठ भूमिकेतनंच पुढे यायला पाहिजे. ही जी विज्ञानवादी विचार प्रणाली आहे ना, म्हणजे मी विवेकानंदांना खरं सांगू का, पहिले विज्ञाननिष्ठ धर्मगुरू म्हणेन. ते विवेकानंद तर होतेच, पण ते विज्ञानानंद सुद्धा होते. का होते, कसे होते, मी उदाहरण सांगतो. निकोला टेस्लांचं नाव आपल्याला माहिती असेल की रेडिओमध्ये आणि टेलिव्हिजनमध्ये ती जी फिल्म टेस्ला फिल्म वापरली जाते, तिला ज्यांच्यावरनं नाव पडलं ते निकोला टेस्ला. त्यांची आणखी एक ओळख सांगतो की थॉमस एडिसनला जेव्हा नोबेल पारितोषिक दिलं तेव्हा निकोला टेस्ला आणि थॉमस या दोघांना ते विभागून दिलेलं होतं बरं का. आणि हा माणूस यानं ते पारितोषिक नाकारलं विभागून दिलंय म्हणून. आता स्वामीजींची जेव्हा प्रवचनं व्हायची, स्वामीजींची जेव्हा भाषणं व्हायची, आलोट गर्दीनं सगळी ती भाषणं व्हायची आणि ती भाषणं ऐकायला हे निकोला टेस्ला त्या गर्दीमध्ये एका कोपऱ्यात जाऊन उभे राहायचे. स्वामीजींच्या अवतीभवतीचा तो सगळा जमाव बाजूला झाल्यानंतर ते विवेकानंदांजवळ जायचे आणि वेदांत विज्ञानाची त्यांच्यासोबत, म्हणजे वेदांताची आणि विज्ञानाची सांगड कशी घालता येईल की तुम्ही जे सांगताय, तुम्ही जे प्रतिपादन करताय की आमचा वेदांत हा विज्ञानाच्या तोडीस तोड आहे, हे मी शास्त्रीय दृष्ट्या कसं सिद्ध करू शकतो, याबद्दलच्या चर्चा विवेकानंदांच्या आणि निकोला टेस्लांच्या झालेल्या आहेत. पाश्चात्य सगळी आपली विद्या आणि आधुनिक विज्ञान असं त्या ग्रंथाचं स्वरूप आहे. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी तुलना करताना जॉन डॉब्सन त्या संशोधकाचं नाव, त्यांनी जे पुस्तक लिहिलं की विज्ञान आणि आजच्या आपल्या सगळ्या धर्माची सांगड कशी घालायची, त्याच्यात एक प्रकरण आहे. त्या प्रकरणाचं नाव काय असेल? त्या प्रकरणाचं नाव आहे विवेकानंद अँड आईन्स्टाईन. बरं, असं प्रकरण आहे ते. विवेकानंद अँड आईन्स्टाईन असं प्रकरण एका पाश्चात्य विद्वानाच्या ग्रंथामध्ये लिहिलं जातं. ही गोष्ट किती नवलाची आहे मला सांगा, किती वेगळी गोष्ट आहे ही. म्हणजे विवेकानंद जेव्हा परदेशामध्ये होते तेव्हा त्यांचे जे 6 अध्यायी होते तिथले सगळे सहकारी, त्यांनी त्यांच्या आठवणी लिहिल्यात आणि त्या आठवणींमध्ये त्यांनी असं म्हणून ठेवलंय की स्वामीजी हा सगळा बदलता देश बघत होते. हे सगळं एका वेगळ्या दिशेला निघालेलं जग स्वामीजी बघत होते आणि ते जग बघताना या सगळ्या पाश्चिमात्य देशांनी जी यांत्रिक प्रगती करून ठेवलेली आहे त्या यांत्रिक प्रगतीची प्रचंड भुरळ विवेकानंदांना पडलेली होती, स्वामीजींना पडलेली होती. आणि त्यांना असं सतत वाटत असे की ही माणसं विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जी प्रगती करतायत ना, ती त्यांनी केलेली प्रगती आमच्या देशात सुद्धा व्हावी.
म्हणून मी सुरुवातीला म्हणालो ना की तुम्ही तुमचे वैज्ञानिक आमच्या देशात पाठवा, आम्ही आमचे संन्यस्त माणसं तुमच्या देशात पाठवू. त्यांच्या देशाकडे आर्थिक सुबत्ता आहे, त्यांच्याकडे पैसा प्रचंड आहे, वैज्ञानिकदृष्ट्या त्यांची भरभराट होतीये, पण मग त्यांच्याकडे उणं काय आहे? त्यांच्याकडे उणं आहे म्हणजे मानसिक शांतता, मानसिक स्थैर्य, आणि कुठेतरी आपल्या जीवनाला जे एक अधिष्ठान लागतं ते अधिष्ठान त्यांच्याकडे नाही, कारण थोडासा चंगळवादी त्यांची प्रवृत्ती आहे. अर्थात त्या परंपरागत आलेल्या त्यांच्या गोष्टी आहेत, पण जर त्यांनी थोडासा बदल दाखवायचं ठरवलं, आणि आपल्याकडची माणसं सुद्धा फार काही चटकन बदलली अशातला भाग नाही बरं का, ही सगळी जी अडॉप्टेबिलिटी दाखवायला आपल्याकडच्या माणसांनी पण बराच वेळ लागलेला आहे आपल्याकडे सुद्धा. पण विवेकानंदांची सांगण्याची तयारी तर बघा, ते सतत सांगत होते की हे असं झालं पाहिजे. एक छोटंसं उदाहरण सांगतो, मग आपण पुढे जाऊ. भारत भ्रमण करत असताना एका राजवाड्यामध्ये विवेकानंद थांबलेले होते, आणि त्या राजवाड्यामध्ये नुकतेच त्या काळामध्ये राजे रजवाडे मोठमोठे जे काही संस्थानिक असायचे त्या संस्थानिकांकडेच वीज आलेली होती. सामान्य घराघरात आज जशी आपल्याकडे वीज आली तशी वीज आलेली नव्हती. तिथला इलेक्ट्रिशियन काहीतरी विजेची कामं करत होता त्या राजवाड्यामध्ये, आणि स्वामीजी तिथे आले. त्या राजांनी स्वामीजींचं स्वागत वगैरे केलं. स्वागत केल्यानंतर त्यांची चर्चा झाली, आणि मग इथे आजूबाजूला तुम्ही काय करताय, तुमचा सगळा संस्थान कसं तुम्ही नीट राखताय याबद्दल त्यांची चर्चा सुरू झाली. आणि तो राजा सांगायला लागला स्वामीजींना की आता आम्ही इथे विद्युतीकरण करून घेतोय नवनवीन, आणि त्याच्यासाठी काही माणसं बोलवली आहेत. स्वामीजींनी तिथे इच्छा प्रदर्शित केली की ही जी माणसं तुम्ही बोलवली आहेत ना, हे जे वैज्ञानिक तुम्ही बोलवलेत ना, त्या वैज्ञानिकांना भेटण्याची माझी फार इच्छा आहे. आणि मग स्वामीजी त्या इलेक्ट्रिशियनकडे गेले, आणि त्या इलेक्ट्रिशियन सोबत स्वामीजींनी हे जे सगळं नवं तंत्रज्ञान आपल्या देशात आलंय ते नवं तंत्रज्ञान तुम्ही कसं अडॉप्ट करताय, ते तुम्ही प्रत्यक्षात कसं वापरात आणताय, याबद्दलच्या चर्चा त्या इलेक्ट्रिशियन सोबत स्वामीजींनी केल्या. इतकंच नाही तर हे सगळं ज्ञान तुमच्या संस्थानामध्ये जे शाळा आहेत ना, त्या शाळांमधल्या मुलांना हे सगळं यांत्रिक विद्येचं, हे सगळं विज्ञानाचं ज्ञान तुम्ही द्या, अशी विनवणी स्वामीजींनी त्या महाराजांकडे केली. म्हणजे विज्ञानाच्या दृष्टीने इतका मोठा माणूस, एक छोटंसं उदाहरण, अगदी मोठं द्रष्टेपण. आणि आजच्या काळात एक रिलेव्हन्स सांगायचं म्हणजे आज भारतीय आपण सगळे अभिमानानं जी संस्था गौरवतो अशी आपल्या देशातली औद्योगिक, म्हणजे विज्ञानाच्या बरोबर उद्योगही हवेत ना, औद्योगिक पातळीवरची सगळ्यात मोठी संस्था टाटांची आहे. तर त्या टाटा संस्थेचे मुख्य जे संस्थापक, ज्यांच्यापासून ते बीज रोवलं गेलं, असे जमशेदजी टाटा, त्यांचा आणि विवेकानंदांचा सहवास झाला होता. ते बोटीमध्ये होते, आणि मला वाटतं शिकागो ते अशा कुठेतरी ते जात होते, आणि दरम्यानच्या काळामध्ये बोटीवर असताना जमशेदजी टाटांची आणि विवेकानंदांची भेट झाली. ती काही तासांची भेट इतकी विलक्षण होती, इतकी रोमहर्षक होती की स्वामीजींनी आपल्या विचारांनी जमशेदजींना इतकं भारावून टाकलं. त्यानंतर जमशेदजींनी विवेकानंदांना लिहिलेलं एक पत्र आहे, आणि त्या पत्रामध्ये ते काय म्हणतात की स्वामीजी, तुमच्यासोबत ती जी मी 1.5-2 तासांची चर्चा केली, त्या चर्चेने मी आता इतका भारावून गेलेलो आहे की आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्वदेशी उद्योगामध्ये नव्या क्रांती घडवून आणायच्या दृष्टीने मी एक संस्था स्थापन करू बघतोय. आपल्या भारतातले जे वैज्ञानिक आहेत, आपल्या भारतातले जे संशोधक आहेत, त्या संशोधकांसाठी मी संस्था स्थापण्याचा विचार करतोय. आणि त्यानंतर मग 2-3 वर्षामध्ये, म्हणजे विवेकानंद गेले आणि त्यानंतर लगेचच 2-5 वर्षात टाटांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना केली. त्या प्रेरणेचं बीज स्वामी विवेकानंद आहेत हे अनेकांना माहिती सुद्धा नाही. खरंच आहे, म्हणजे हे ऐकतानाच इतकं वेगळं वाटतं आहे, वेगळी अनुभूती आहे की ज्यांच्याकडे आपण आध्यात्मिक श्रीमंतीसाठी बघतो, तर त्यांच्या आध्यात्मिक श्रीमंतीबरोबर हा विज्ञानाकडे बघण्याचा किती शास्त्रीय दृष्टिकोन आहे, आणि भारताची गरज नेमकी काय आहे आणि पाश्चात्य देशांची गरज काय आहे, हे सगळं ओळखणं, त्याचा समन्वय साधणं हे फार अद्भुत आहे. आणि मला वाटतं आजकाल आपण जसं म्हणतो हे किती रेलेव्हंट आहे, याला आजच्या वर्तमानाचाही संदर्भ आहे. म्हणजे हे इतिहास आहे असं कसं म्हणायचं, इतकं हे वर्तमानकालीन विचार आहेत, अशा पद्धतीचे विचार आहेत, असा ताजेपण आहे. असे खरं तर कित्येक पैलू असतील की ज्याविषयी आम्हाला माहिती नाही. गेल्या भागामध्ये आपण थोडंसं स्वामीजींच्या खवय्यगिरीविषयीही बोललो होतो, तर असे काही वेगळे पैलू ऐकायला नक्की आवडतील. मी म्हणालो तसं ना की भुकेची समस्या प्रचंड, म्हणजे नरेंद्रनाथांनी, विवेकानंदांनी शरद बाबूंना, ते अगदी अंथरुणावर खिळलेले होते आणि आसन्न मरण अवस्थेमध्ये स्वामीजी असताना त्यांनी शरद बाबूंना आपल्या जवळ बोलवलं, आणि शरद बाबूंना जवळ बोलवून स्वामीजी त्यांना सांगायला लागले की माझी एक फार फार पूर्वीपासूनची इच्छा आहे की माझ्यानंतर माझ्या नावाने इथे जर सगळ्यात मोठं काम कुठलं उभं राहायला पाहिजे, तर ते म्हणजे मी गेल्यानंतर जेव्हा आपल्या संस्थेकडे मुबलक पैसा येईल तेव्हा तुम्ही एक काम आवर्जून करा, गरीब लोकांसाठी अन्नछत्र सुरू करा.
ते अन्नछत्र सुरू करून मला त्यातनं आनंद का मिळेल? कारण तो जो रटरटणारा तांदूळ आहे आणि त्या रटरटणाऱ्या तांदळावरचा फेस, विवेकानंदांचं वाक्य आहे, त्या रटरटणाऱ्या तांदळावरचा फेस जेव्हा गंगेच्या पाण्यापर्यंत वाहून जाईल आणि ते सगळं विशाल पांढरशुभ्र असं गंगोदक तयार होईल, इतकी मुबलक अन्न या देशामध्ये जेव्हा असेल, तो या देशासाठी खऱ्या अर्थाने भाग्याचा दिवस असेल. म्हणजे एका बाजूला संगीत आहे, एका बाजूला विज्ञान आहे, एका बाजूला पाकशास्त्र आहे, मग ज्याला आपण म्हणतो की जगण्याच्या ज्या नानाविध विधा आहेत त्या सगळ्यावरती भरभरून प्रेम करणं, प्रचंड मुळात एक संपन्न जीवन जगणं आहे. म्हणजे जरी एका बाजूला ते जीवन संन्यस्त असलं तरी ते पाठ फिरवणं नाहीये. आणि उदाहरण सांगतो, तू पाठ फिरवणं नाहीये ते म्हणालीस, त्याच्यामुळे आता ते आजारी होते, त्यांच्या आजारपणाचा आपण उल्लेख बऱ्याचदा केला. त्या आजारपणामध्ये कुणीतरी त्यांना येऊन म्हणालं की का स्वामीजी हे सगळं करता, आता तुम्ही तुमचं वय अर्थात फार काही झालेलं नाही तरी सुद्धा तुम्ही आजारी आहात, शरीर साथ देत नाही, तरी असं का करता? स्वामीजींनी त्या माणसाला दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. तुझ्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊ, पण ते उत्तर मी सांगतो. त्यांना असं म्हणाले की तुम्ही काय या वयात हा सगळा खटाटोप करता, तुम्ही इतके आजारी आहात. ते म्हणाले की आळशीपणाने आजारपणात एका जागी बसून देह टाकून देण्यापेक्षा, म्हणजे एखादं लोखंड असतं, ते लोखंड एका जागी राहून राहून गंजतं, लोखंडासारखा देह गंजून मरण्यापेक्षा मी चंदनासारखा या देशासाठी झिजून झिजून मरेल. काय वाक्य आहे स्वामीजींचं, कुठली प्रेरणा आहे ही ना. ही प्रेरणा विवेकानंदांची किती महत्वाची आहे. अगदीच खरंच आहे. मला याच संदर्भात विचारायचं होतं की अशा पद्धतीने जो माणूस जगण्याकडे बघतो आणि राष्ट्राकडे बघतो, राष्ट्राच्या प्रगतीचा विचार करतो, विवेकानंद असं म्हटल्यावरती कुशाग्र बुद्धिमत्ता, बरोबर, आणि ती निश्चितच आहे. म्हणजे संगीतापासून विज्ञानापर्यंत प्रत्येक विषयात ज्यांना गती आहे, पण अशा वेळेस बुद्धिमत्ता आणि भावना यांच्यामध्ये आपल्याकडे फार फारकत केली जाते, तर त्यांच्या व्यक्तिमत्वात अशी फारकत आहे का? बुद्धिमत्ता आणि भावना यातली फारकत म्हणण्यापेक्षा हा माणूस प्रचंड भावना प्रधान होता. भावना प्रधान होतात म्हणूनच तर आईसाठी इतकं सगळं करू शकला. भावना प्रधान होता म्हणूनच तर ते म्हणालेत ना की या देशातला मुका प्राणी सुद्धा, म्हणजे या देशातला कुत्रा सुद्धा जोपर्यंत भुकेला आहे तोपर्यंत आपण या देशातल्या लोकांच्या अन्नासाठी प्रयत्न केला पाहिजे. खाणं म्हणजे पोटाला जेवण असणं ही या देशातल्या लोकांची सगळ्यात आधी गरज आहे. ती गरज जर भागली तर मग तुम्ही नंतर त्यांना विद्वत्ता वगैरे सगळे गुण शिकवा. पण पोटात जर अन्नाचा, बरं ते भोगलेलं आहे ना सगळं, पोटात अन्नाचा कण नसताना काय होतं ती दशा स्वतः अनुभवलेली आहे. त्यामुळे मग इतरांच्या दुःखाची त्यांनाच ती सगळी जाण होती. ती जाण त्या स्वतः सगळ्या भोगलेल्यातनं आलेली आहे. त्यांनी ते सोसलं म्हणून ते सोसलेलं सगळं त्यांच्या शब्दांवाटे बाहेर आलं, आणि ते सोसलेलं बाहेर आलं म्हणून विवेकानंदांच्या या सगळ्या तळमळी, म्हणजे ते इमोशनल किती होते. आपण गेल्या भागाचं शेवट करताना सांगितलं की संन्यासी असला म्हणजे त्यांनी त्या दगडासारखं मन करायची अजिबात गरज नाही. उलट संवेदनशील संन्यासी, संन्यासाच्या संवेदना हा एक वेगळाच विषय होईल. खरंय, अगदीच खरंय. आणि भावनांच्या आहारी जाणं नाहीये, तर भावनांना स्वार होणं भावनांवरती आहे. एक्झॅक्टली. आणि त्या भावना स्वार्थासाठी नाहीयेत, संपूर्ण जगासाठी आहेत. मला वाटतं त्यांच्या बहिणीच्या संदर्भातही एका प्रसंगाचा आपण उल्लेख केला होता, तर त्याविषयी थोडं अधिक सांगू. त्यांच्या बहिणीनं आत्महत्या केली, आणि आत्महत्या केल्यानंतर अनेक जण त्यांना म्हणाले की त्यांना प्रचंड दुःख झालं. म्हणजे त्यांना जेव्हा त्यांच्या बहिणीच्या आत्महत्येची बातमी कळली तेव्हा विवेकानंदांना प्रचंड दुःख झालेलं. म्हणजे हे सगळेच त्यांचे भाऊ, की आपण उल्लेख केला ना की ज्या भावाच्या शिक्षणाची व्यवस्था सगळी ते करत होते आणि त्यांना असं वाटत होतं की आपल्या भावानी वकील नव्हता इलेक्ट्रिकल इंजिनियर व्हावं. तो भाऊ नंतर मग विवेकानंदांनी हे सगळं करायचं ठरवलं त्याच्यासाठी, पण तो नंतर परागंदा झाला, पळून गेला. अशा पद्धतीच्या सुद्धा काही अनुभवांना त्यांना स्वतःच्याच खाजगी जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये अनुभव मिळाले, अनुभवायला लागले, इच्छा नसताना. त्यावेळी त्यांनी ते दुःख पचवलं, अनुभवलं, त्याला इलाज नव्हता. अपेक्षाभंगाचं दुःख त्यांच्याही समोर होतं आणि ते झाले त्यांचे अपेक्षाभंग, त्याला काही इलाज नाही. आणि साध्या माणसासारखे त्यांनी ते सोसले, अगदी हसतमुखानं सोसले, त्याच्याबद्दल तक्रार केली नाही कुठलीच नाही. उलट त्याच्यातून कुठेतरी त्यांची संवेदनशीलता इतकी विस्तारत गेलेली आपल्याला. मला मोठ्या माणसांचं ना हे खूप हे वाटतं, म्हणजे की त्या मोठ्या माणसं, ही सगळी मोठी माणसं, आपण ज्ञानेश्वरांपासूनचा इतिहास काढून बघा, यापैकी कोणीच तक्रार करत नाही हो त्यांच्या वाट्याला जे काही येतं ते. आता ज्ञानेश्वरांना शुद्धीपत्र मिळवण्यासाठी इतका त्रास दिला, तुकोबांच्या गाथा इंद्रायणीत बुडाल्या, सावरकरांना म्हणा, प्रत्येकाला प्रचंड त्रास दिला, तर त्या माणसांनी कधी तक्रारी नाही केल्या. आपण कोणीतरी वेगळे होत असं भासवायचा प्रयत्न नाही केला. ज्ञानेश्वरांपासून विवेकानंदांपर्यंत ह्या प्रत्येकाने जी समाज व्यवस्था आहे ती फार अगदी आले आणि बुलडोजर फिरून मोडून तोडून टाकली असा प्रयत्न नाही केलाय. त्यांनी शांतपणे त्यांचा विचार ते आपले पोचवत राहिले, मांडत राहिले,
आणि तो विचार मग हळूहळू हळू सगळ्या जगापर्यंत पोहोचला. उलट मला वाटतं त्यांच्या मनातलं प्रेम किती विस्तारत जावं. हो. तर स्वामी विवेकानंदांचं प्राणीप्रेम हो. याविषयी ऐकायला नक्की आवडेल, कारण तो अगदीच एक अपरिचित पैलू आहे. प्राणीप्रेमाबद्दल मी बोलीन, पण मला आणखी म्हणजे आपण सगळेजण या सगळ्या विवेकानंदांबद्दल बोलतोय, ते मूळ वंगभूमीमधले आणि तो सगळा भाग त्यांचा, त्या पार्श्वभूमीवर आपण सुरुवात मामा वरेरकर आणि वझेबुवांपासून केली. तर मी महाराष्ट्रातले काही उदाहरणं देतो विवेकानंदांचं आणि महाराष्ट्राचं कनेक्शन कसं आहे, आणि मग नंतर आपण त्या प्राणीप्रेमाकडे जाऊ. ते प्राणीप्रेम विलक्षणच आहे, त्याच्याबद्दल आपण बोलूच या. पण काय कनेक्शन होतं बरं विवेकानंदांचं, आणखी महाराष्ट्राशी काय असं कनेक्शन होतं, आपण शोध घेऊयात जरा. लोकमान्य टिळकांचं नाव घेऊयात आपण, की विवेकानंद पुण्यामध्ये टिळकांच्या घरी येऊन काही काळ राहिले होते, हे अनेकांना माहिती नसेल. मग त्यांची भगवद्गीतेवरती विलक्षण चर्चा झालेली होती, हे इथल्या लोकांना माहिती असतं. पण त्याच्या पुढची गोष्ट सांगतो. खवय्या विवेकानंदांचा उल्लेख केला ना आपण, आईस्क्रीम सोबत त्यांची आणखी आवडीची गोष्ट गरम म्हणजे चहा. आता ते चहाचं प्रेम विवेकानंदांचं इतकं विलक्षण आहे की खुद्द लोकमान्य टिळक बेल्लूरच्या मठामध्ये गेलेले असताना लोकमान्य टिळकांनी, बरं का, ज्यांना आपण म्हणजे स्वतंत्र भारताच्या चळवळीचं नेतृत्व करणारे पहिले नेते मानतो, अशा लोकमान्य टिळकांनी स्वतःच्या हाताने विवेकानंदांना बेल्लूरच्या मठामध्ये चहा करून पाजलाय. हे अनेकांना माहीत नाही. आणखी त्यांचं महाराष्ट्राशी कनेक्शन सांगतो. स्वामीजी जेव्हा परिव्राजकाच्या भूमिकेमध्ये होते, भारतभ्रमण करत होते, तेव्हा त्यांना संस्कृत ग्रंथांबद्दल काही अडचणी होत्या आणि संस्कृत ग्रंथांचे काही नीटचे अन्वयार्थ त्यांना लागत नव्हते. आणि मग ते महाराष्ट्रामध्ये होते. आणि मग महाराष्ट्रामध्ये असताना महामहोपाध्यायांनी, गणेश शास्त्र्यांनी, महामहोपाध्यायांनी त्यांच्याकडे ते जाऊन राहिले. त्यांच्याकडे ते नुसते जाऊन राहिले नाही, तर त्यांनी विवेकानंदांना या सगळ्या संस्कृतबद्दलच्या ज्या समस्या होत्या त्याचं निराकरण केलेलं आहे. आणखी एक मोठं उदाहरण सांगतो, विश्वमान्य उदाहरण सांगतो, ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं. आता सावरकरांचा आणि विवेकानंदांच्या दिशा पूर्णपणे वेगळ्या. एक ज्वालाग्रही क्रांतिकारक, तर दुसरा संन्यासी योगी. मग त्यांचा काय संबंध होता? तरुण होते सावरकर. सावरकरांचे मोठे भाऊ बाबाराव सावरकर केरळ कोकिळ नावाच्या मासिकामध्ये दैनिक निघत होतं तेव्हा, त्या नियतकालिकामध्ये सावरकरांनी काही लेख लिहिले त्यांच्या तरुण वयामध्ये. आणि त्या तरुण वयात लिहिलेल्या लेखांमध्ये स्वामीजींनी अभ्यास केलेल्या राजयोगाचा उल्लेख आहे. ते असं म्हणाले की स्वामीजींनी हे सगळं जे वेदांत तत्वज्ञान सांगितलं, त्याच्यात त्यांनी स्वतःच्या आत्मोन्नतीसाठी जो राजयोग सांगितला, त्या राजयोगाची साधना करण्यासाठी माझे मोठे भाऊ बाबा स्वामीजींचे शिष्य व्हायला निघाले होते. पण दरम्यानच्या काळात महाराष्ट्रामध्ये प्लेगची महाभयंकर साथ आली आणि मग त्या प्लेगच्या साथीमुळे त्यांना तिथे जाता आलं नाही. पुढे आणखी एक उल्लेख महत्त्वाचा आहे. सावरकरांना जेव्हा तुरुंगवासाची शिक्षा झाली, ती तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर तेव्हा त्यांना ज्या कारागृहामध्ये ठेवण्यात आलं, त्या कारागृहात त्यांनी सप्तर्षी नावाचं काव्य लिहिलं. ते सप्तर्षी नावाचं काव्य रचत असताना त्यांनी विवेकानंदांच्या अध्यात्म साधनेचा उल्लेख तर केलाच आहे, पण विवेकानंदांची आणि रामकृष्णांची पहिली भेट कशी झाली या सगळ्याचे काव्यात्म उल्लेख सावरकरांच्या सप्तर्षीमध्ये तुम्हा आम्हाला सापडतात. आणि त्यांनी अंदमानला जाऊन जे कैद्यांचं ग्रंथालय उभारलं होतं, त्या कैद्यांच्या ग्रंथालयामध्ये विवेकानंदांचे ग्रंथ मुद्दाम मागवून घेतलेले होते. सावरकरांचं जे साहित्य जप्त झालं ना, त्या सगळ्या साहित्यामध्ये उल्लेख आहे की त्यांच्या त्या साहित्यामध्ये विवेकानंदांचा राजयोग नावाचा ग्रंथ होता. हे सगळं त्यांचं महाराष्ट्रासोबत असलेलं कनेक्शन सुद्धा आपल्याला फारसं माहित नाही. हे ऐकल्यानंतर तर स्वामी विवेकानंद अधिक आपले वाटू लागतात, जवळचे वाटू लागतात. आणि प्राणीप्रेमाबद्दल तू उल्लेख केलास. विवेकानंदांचं प्राणीप्रेम खरंच सांगितलंच जात नाही. शेवटच्या काळामध्ये मठामध्ये असताना स्वामीजींना छंद होता त्यांच्या संग्रहामध्ये, म्हणजे त्यांनी एक प्राणी संग्रहालय जणू तिथे उभारलेलं होतं. त्या प्राण्यांशी ते संवाद करत असत. शेळी होती त्यांच्या प्राणी संग्रहालयामध्ये, बैल होते, काही कुत्रे होते, काही पक्षी विवेकानंदांशी बोलत. त्यात एक होता त्यांचा लाडका वाघ्या कुत्रा. त्या वाघ्या कुत्र्याची आठवण स्वामीजींची फारशी कोणाला माहीत नाही. कोण होता हा वाघ्या कुत्रा? तिथले मठामध्ये जे लोक यायचे त्या मठातल्या लोकांना इकडून तिकडे घेऊन जाण्याचं काम या वाघ्या कुत्र्याकडे दिलेलं असे. एक दिवस काहीतरी चूक झाली त्या वाघ्याकडनं, काहीतरी गडबड झाली आणि स्वामीजींच्या अपरोक्ष गंमत अशी झाली की त्या वाघ्याला तिथल्या सगळ्या मंडळींनी दूर नदीच्या पलीकडे नेऊन सोडून दिलं की आता हा इथे नको नको त्या गोष्टी करेल, काहीतरी त्याच्याकडनं चुकलं असेल. स्वामीजींच्या सहवासातला वाघ्या, त्याला प्रचंड वाईट वाटलं की आपल्याला आपली छोटीशी चूक झाली आणि आपल्याला थेट यांनी नदी पार करून टाकलं, आता पुन्हा कसं जायचं. दिवसभर त्यानं विचार केला. संध्याकाळ झाली.
त्या नदी ओलांडण्यासाठी काही माणसं आली आणि त्यांनी नावा सरसावल्या. हा वाघ्या टुणकन त्या नावेत जाऊन बसला. त्या माणसांनी त्याला हाकलायचा प्रयत्न केला नसेल, प्रचंड प्रयत्न केला, वाघ्याला इथून हुसकवण्याचा प्रयत्न केला. वाघ्या जागचा हल्ला नाही. शेवटी त्या माणसांना काहीच करता येईना. वाघ्याला घेऊन नौका या पल्याडून त्या पल्याड गेली. वाघ्यानं पुन्हा टुणकन उडी मारली आणि रात्रभर आश्रमाजवळच्या झाडीमध्ये वाघ्या लपून बसला. पहाटेचे 4 वाजले. स्वामीजी आंघोळीसाठी बाहेर निघाले आणि बाहेर निघाल्यानंतर स्वामीजींच्या पायाला कसला तरी स्पर्श झाला. स्वामीजींनी खाली बघून बघितलं, तो वाघ्या जणू आपलं मस्तक स्वामीजींच्या पायावर टेकून त्यांची माफी मागत होता. स्वामीजींनी ते खाली वाकले. वाघ्याला त्यांनी असं हातात घेतलं, जवळ घेतलं आणि आश्रमातले सगळे लोक बोलावले. आणि बोलवल्यानंतर स्वामीजींनी सांगितलं की बघा, हा मुका प्राणी आहे, पण त्याला त्याची चूक उमगल्यानंतर त्यानं त्याचं प्रायश्चित्त कशा पद्धतीने भोगलं. आता इथून पुढे वाघ्याला आश्रमाच्या बाहेर काढण्याचं कुणीही भाषा करायची नाही. वाघ्या इथेच राहणार. स्वामीजींचं देहावसान झालं आणि अखंडानंदांनी उल्लेख करून ठेवलाय की स्वामीजींच्या संग्रहातले हे सगळे प्राणी होते ना समीरा, ते प्राणी सुद्धा नंतर फार का जगले नाहीत. स्वामीजींसोबत ते सुद्धा निघून गेले. असं प्राणीप्रेम, म्हणजे माणसांवर तर हा माणूस प्रेम करायचाच, पण मुक्या प्राण्यांशी सुद्धा कसे ते अनुबंध निर्माण होतात आणि ते अनुबंध कुठल्या पातळीवरचे असतात. किती विलक्षण घटना आहे ना ही. अगदीच. मला वाटतं आज खरं तर या गप्पा संपूच नयेत असं वाटतं आहे. आणि इतके वेगवेगळे स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचे पैलू, त्यांचे कंगोरे, त्यांची विचारसरणी, त्यांचं जगणं आपण पार्थबरोबर गप्पांमधून अनुभवतो आहोत. पार्थ, तू या कार्यक्रमात सहभागी झालास यासाठी खूप खूप तुझे आभार. आणि हे जे तुझं एक मिशन आहे म्हणूया, एक चळवळ आहे की आपले जे राष्ट्रपुरुष आहेत म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींपासून ते स्वामी विवेकानंद असतील, लोकमान्य टिळक असतील, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असतील, या सगळ्या तेजस्वी विचारांची पेरणी तू तुझ्या अतिशय सुबोध आणि प्रासादिक शैलीमध्ये सगळ्या युवा पिढीशी आणि खरं तर सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये ती करतो आहेस. तर तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद समीरा. तेजोमय या मालिकेमध्ये अशीच तेजस्वी विचारांची ओळख करून घेण्याची आपली परंपरा पुढच्याही भागात सुरू राहणार आहे. तेव्हा नक्की पाहायला विसरू नका तेजोमयचा पुढचा भाग. धन्यवाद. आत्मतेज अन तीव्र बुद्धीचा वाणीलाही धार, स्वयं सूर्यानंद विवेके विश्वा उद्धरणा, स्वयं सूर्या